संजय राऊत सध्या बोलतात। केंद्राच्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना निवेदन दिलं। ते निवेदन आता त्यांनी म्हणजे स्वतः काही निर्णय घेतले नाहीत आणि केंद्राकडे पाठवून दिलं। मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमलं? सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे। हे बरोबर आहे, पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याआधी निवडणूक याद्यांमधले जे दोष आहेत ते तुम्ही 5-6 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, मग 2-4 महिने मागे पुढे झाला तर काय बिघडलं? हा जो प्रश्न तिथे उपस्थित केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे। निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे आणि त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा होईल। ही भूमिका आम्ही मांडली, त्या भूमिकेसंदर्भातलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं एक पत्र आता दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलंय। त्यांनी विचारले आता काय करायचं? म्हणजे अधिकारी, महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही, आता काय करायचं विचारतात। ही शोकांतिक आहे। काय करायचं म्हणजे निवडणूक याद्या दुरुस्त करा, हे तुमच्या हातात आहे ना। जी बोगस नावं आतमध्ये घातलेली आहेत ती डिलीट करा आणि ज्यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळलेली आहेत ती समाविष्ट करा। बाकी काय? आपण मतदार याद्यांच्या गोळाबाबत अधिकाधिक आक्रमक होत चाललेलं असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड आता या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोणाचंही बोगस कार्ड, आधार कार्ड हे निर्माण केलं जाऊ शकतं, ती यंत्रणा आहे। नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता नोटबंदीच्या वेळेला या आता बोगस नोटा छापल्या जाणार नाही म्हणून त्यांनी 2000च्या नोटा रद्द केल्या। पण मोदींची नोटबंदी पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नोटा चलनामध्ये आल्या। काय केलं नरेंद्र मोदींनी, अमित शहानी केलं काय? दहशतवाद्यांचं कंबरडं मोडू असं म्हणाले नोटबंदीमुळे। नाही, नोटबंदीमुळे काही झालं नाही। मोठ्या प्रमाणामध्ये आजही बोगस नोटांचा सुळसुळाट आपल्या चलनामध्ये आहे। त्याच्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड हे बोगस छापलं जातं। ट्रम्पच्या नावानं काय, अनेकांच्या नावानं छापलं जात असेल ते। गुजरात मधल्या 16 मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिला वगैरे, आज नवे मंत्री ते शपथ घेतली। खरं म्हणजे ही गरज महाराष्ट्रात आहे। ही जी गरज आहे, गुजरातमध्ये सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांसह, मुख्यमंत्री वगळता। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस वगळता मुख्यमंत्री, इतर सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन रिशफल करणं गरजेचं आहे। कारण मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हे भ्रष्ट आणि कामचुकार आहेत। पण देवेंद्र फडणवीस यांना तो आदेश दिल्लीतून अद्याप काय दिला जात नाही, याचं कारण या भ्रष्ट मंत्र्यांचा जो मलिदा आहे मोठ्या प्रमाणात थैल्या, या थैल्या दिल्लीला पोचवल्या जातात। त्याच्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये अभाव आहे। सरकारने सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, जे आसमानी संकट आलं होतं त्या अनुषंगे। मात्र गेवराई मधला प्रकार आहे, गेवराईमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत मिळाली नाही। एवढंच नव्हे तर तिथे आलेले जे अधिकारी होते त्यांना जिरायती काय आणि बागायती काय। महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे। महाराष्ट्र हा एकेकाळी पंजाब आणि महाराष्ट्र हे 2 राज्य, कृषीप्रधान राज्य ओळखली जायची। हरित क्रांतीची सुरुवात शेतीमधली महाराष्ट्रात सुरू झाली, पण आज दुर्दैवानं शेतीतलं कळतंय असा शेतीमंत्रीही नाही, शेतीतलं कळतंय असा अधिकारी नाही, नवीन संशोधन नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना नाही। त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यानुसार होणार, फक्त बांधावर जाऊन घोषणा करतायत। तर याकडे